नमस्कार मित्रांनो, RS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हिंगोली जिल्ह्याचे पोलीस पाटील पदाची जे काही मुलाखत आहे ती उद्यापासून सुरू होणार आहे आणि त्यानंतर 22 तारखेला बीड जिल्ह्याचे पोलीस पाटील पदाचा पेपर होणार आहे. त्यानंतर त्यांची सुद्धा या ठिकाणी मुलाखत सुरू होणार आहे. त्याचबरोबर आता निवडणुका संपलेल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर आपण सांगितलं होतं की बाकीच्या राहिलेल्या जिल्ह्यांची सुद्धा पोलीस पाटील भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे आणि त्या जिल्ह्यांच्या पण जाहिराती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळं जे विद्यार्थी पोलीस पाटील पदाची तयारी करत आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आता यापूर्वी या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर या मुलाखतीच्या मार्गदर्शनामध्ये आपण मुलाखतीचे पॅनेल, पोशाख, त्यानंतर कशा पद्धतीची रचना केली जाते आणि त्या प्रश्नांचं स्वरूप जे आहे तुम्हाला विचारण्यात येणार आहे ते कशा पद्धतीचे असतील, कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जातील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायची आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं होतं की ज्यांना मुलाखतीचं मार्गदर्शन हवं आहे त्यांनी त्यांचं नाव बघा, पहिल्यांदा नाव, त्यानंतर तुमचा पत्ता, त्यानंतर तुमचं शिक्षण. शिक्षणामध्ये मित्रांनो तुमची 10वी 12वी त्यानंतर तुमचं जे काही पदवी झाली असेल तर या प्रत्येक याचे जे गुण आहेत ते गुण तुम्ही सांगायचे आहेत आणि त्यानंतर तुमचा पदवीचा जो काही विषय होता तो विषय सुद्धा या ठिकाणी सांगायचा आहे. त्यानंतर तुमचा व्यवसाय आणि त्यानंतर तुमचा छंद एवढ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगायच्या आहेत. बघा, नाव, पत्ता, शिक्षण, व्यवसाय, छंद आणि जे काही शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणामध्ये तुम्हाला 10वी 12वी पदवीचे गुण आणि पदवीला तुमचा जो काही विषय आहे तो विषय सांगायचा आहे. व्यवसाय, छंद यामध्ये सांगायचा आहे. हे सांगितल्याच्या नंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मी स्टेटस ठेवला होता, माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सांगितलेलं होतं, तरी सुद्धा विद्यार्थी काय करतात की हे तुम्ही मला टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती टेक्स्ट मेसेज करून पाठवता. तर मित्रांनो, हे टेक्स्ट मेसेज न पाठवता तुम्ही या ठिकाणी काय करा, एका पानावरती मला या ठिकाणी लिहून पाठवायचं आहे आणि याबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कंपल्सरी आहे तो तुमचा फोटो मित्रांनो या ठिकाणी पाठवावाच लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्ही मला एका वहीच्या पानावरती जेव्हा टेक्स्ट मेसेज तुम्ही पाठवताय तेव्हा ते माझ्याकडून बघण्याची शक्यता कमी आहे. परंतु तुम्ही जर का असं पानावरती लिहून पाठवलं तर ते माझ्या गॅलरीला सेव्ह होतं आणि तिथून मला बघून या ठिकाणी मला मार्गदर्शन करणं सोपं जातं. तर आता मित्रांनो आपण काय करूया की या मुलाखतीमध्ये काय विचारलं जातं, कोण कोण असतं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण घेऊया. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. अजून कोणी तुमचे नातेवाईक बाहेरच्या जिल्ह्यामध्ये असतील, ते जर पोलीस पाटील पदाची तयारी करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ निश्चितपणे पोहोचवा. किंवा येणारी जी काही भरती आहे, न्यायालयासारखी भरती वगैरे असते, भविष्यामध्ये तुम्हाला एखाद्या परीक्षेमध्ये किंवा एखाद्या खात्यामध्ये मुलाखतीची संधी येते, त्या ठिकाणी तुम्हाला याचा फायदा होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की 36+ जे विद्यार्थी आहेत, 36+ या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे. आता एका विद्यार्थ्याचा मला कॉल आला होता की सर, आम्ही 3 जण आहेत, त्यापैकी एकाला 62 मार्क आहेत, एकाला 60 मार्क आहेत आणि मला या ठिकाणी 52 मार्क आहेत, तर मला मुलाखतीसाठी बोलवतील का? तर निश्चितपणे मित्रांनो 36+ वाल्यांना या ठिकाणी मुलाखतीला बोलवलं जाणार आहे. त्यामुळं तुम्हाला आलेली संधी दवडायची नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की पहिले जे 5-6 विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी या दरम्यान आहेत. मग माझा नंबर समजा 1, 2, 3, 4, 5 माझा नंबर 6वा आहे, मला 38 मार्क्स पडलेले आहेत, तर मला न बोलवता या वरच्या चौघांनाच बोलवतील. अशा पद्धतीने मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत आहेत. पण या ठिकाणी तुम्हाला 36 मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे. कारण हे जे विद्यार्थी आहेत ते कोणत्याही पातळीवरती बाहेर पडू शकतात. कोणाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नसेल, कोणाच्या डॉक्युमेंटमध्ये क्युरी असतील वगैरे वगैरे या गोष्टी आहेत, तर त्यामध्ये ते बाहेर जाण्याची शक्यता आहे. काहींचा मेडिकल इश्यू वगैरे असतो. तर त्यामुळं ही जी संधी आहे, ही संधी तुम्हाला 36+ मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यामुळे 36 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मुलाखतीची तयारी करायची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यांनी आपल्या बॅचला ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी या मार्गदर्शनासाठी कोणतीही फी नाही. बाकीच्या विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी ₹99 आपली फी असणार आहे. तर हे मला सांगायचं होतं की 36 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी करायची आहे. त्यांनी असं समजायचं नाही की मला 36 मार्क्स पडलेले आहेत आणि आमच्या गावामध्ये असे विद्यार्थी जास्त मार्क्सचे आहेत,
तर मी तयारी करू किंवा नको करू, तर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी काय करायचं आहे, तयारी करायची आहे. त्यानंतर बघा, मुलाखतीच्या पॅनलमध्ये कोण कोण असणार आहे. आता बरेच विद्यार्थी, मला एका विद्यार्थिनीचा मेसेज आला होता की जिल्हाधिकारी मुलाखतीला असणार आहे. तर मित्रांनो, जिल्हाधिकारी डायरेक्ट मुलाखतीला कधी येत नाहीत पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी. आले तर ठीक आहे, परंतु 99.99% ते येत नाही. तर त्यांनी ज्यांना अधिकार दिलेले आहेत ते म्हणजे SDM ऑफिसचे अधिकारी जे असतात, SDM म्हणजे उपविभागीय कार्य अधिकारी म्हणतो त्यांना आपण. तर ते जे अधिकारी आहेत ते अधिकारी असणार आहेत. त्याबरोबर तहसीलदार असणार आहेत, लक्षात ठेवा, तहसीलदार. त्यानंतर नजीकच्या पोलीस स्टेशनचे तुमच्या PI सुद्धा तिथं असणार आहेत. त्यानंतर समाज कल्याण, यावरती सुद्धा आपण बोललेलो आहे बघा. समाज कल्याणचे अधिकारी तिथे एक असतील, समाज कल्याणचे अधिकारी. आणि जर आदिवासी विभाग असेल तर या आदिवासी विभागामधले सुद्धा अधिकारी या ठिकाणी उपस्थित असतो. आता यापैकी जरी समाज कल्याण आणि आदिवासी विभागाचे अधिकारी जरी उपलब्ध नसतील किंवा तिथं हजर नसतील, तर 100% हे जे 3 व्यक्ती आहेत, हे 3 व्यक्ती तुमच्या पॅनेलमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. SDM, तहसीलदार आणि तुमचे जे PI आहेत ते PI 100% तुमच्या तिथं उपस्थित असणार आहेत. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा एखाद्या परीक्षेसाठी तुम्ही जाता, मुलाखतीला तुम्ही पात्र झालेला आहे, याचा अर्थ तुम्ही ती परीक्षा क्रॅक करून मुलाखतीपर्यंत गेलेला आहे आणि तुमचा हक्क आहे की तुम्हाला ती मुलाखत द्यायची आहे. जर मित्रांनो यदाकदाचित उद्या तुमचा भरपूर अभ्यास झाला, दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी तुम्ही गेला आणि त्या ठिकाणी जर इंटरव्ह्यू आहे, MPSC सारखी परीक्षा दिली आणि तिथे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि मग तुम्हाला मुलाखतीला फेस करायचं आहे, तर त्यावेळेला तुम्हाला मुलाखती पैसे देऊन या ठिकाणी कंडक्ट कराव्या लागतात. म्हणजे एखाद्या क्लासला पैसे द्यायचे आणि मग तिथं तेही तुम्हाला नॅचरल नसतं, लक्षात ठेवा. इथं मात्र तुम्हाला नॅचरल संधी आहे. ऑलरेडी तुमच्या पुढ्यामध्ये हे जे अधिकारी आहेत ते अधिकारी असणार आहेत. तुम्ही एखाद्या क्लासला जर पैसे दिले आणि आता माझ्या क्लासचं उदाहरण घ्या की मी तुम्हाला सांगणार की असं असं आहे, परंतु त्याच्यामध्ये नॅचरल पण आहे का? नाही. मी फक्त तुम्हाला सांगू शकतो. पण ही संधी तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे की हे जे अधिकारी आहेत ते MPSCच्या परीक्षा देऊन या ठिकाणी अधिकारी झालेले असतात आणि हे अधिकारी ऑलरेडी तुमच्यासमोर आहेत. तुम्हाला संधी आहे की स्वतःला प्रेझेंट करायची. इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला गेला तरी तुमच्यावरती प्रेशर नसणार आहे, कारण हा अनुभव तुमच्या पाठीशी असणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ही संधी दवडू नका. ज्यांनी 36 मार्क्स घेतलेले आहेत त्या सर्वांना ही संधी आहे. त्यांनी ही संधी अजिबात दवडायची नाही. त्यांनी मुलाखतीची तयारी करायची आहे आणि फेस करायचं आहे. भलेही तिथे गेल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू चांगला हो अगर न हो, परंतु तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे. आणि हा एक अनुभव असतो की तुमच्या पुढ्यामध्ये तहसीलदार असणार, PI असणार, SDMचे अधिकारी असणार. ते तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतील, तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देणार. तुम्हाला थोडंसं घाबरल्यासारखं वाटेल, परंतु तुम्हाला एक स्वतःला कॉन्फिडन्स येईल की या अधिकाऱ्यांच्या समोर बसून मी एक्झाम दिलेली आहे. यदाकदाचित उद्या अजून कुठली परीक्षा निघली तरी तुम्ही त्या मुलांना सुद्धा मार्गदर्शन करू शकता की अशा पद्धतीने तिथं अधिकारी असतात, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यामुळं तुम्हाला अनुभव घेण्याची ही जी संधी आलेली आहे अधिकाऱ्यांच्या मार्फत, ती संधी तुम्हाला अजिबात दवडायची नाही. त्यामुळे प्रत्येकानं ज्याला ज्याला 36 मार्क्स पडलेले आहेत, 36 पेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत, त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे की संधी दवडायची नाही. त्यानंतर बघा, पोशाखबद्दल आपण या विद्यार्थ्यांना जी माहिती पाठवलेली आहे, व्हिडिओ पाठवलेला आहे, त्याच्यामध्ये पोशाख कशा पद्धतीने असायला पाहिजे हे सांगितलेलं आहे. इथे मी थोडक्यात सांगतो की तुम्ही पोलीस पाटील होणार आहे, मानाचं पद आहे आणि तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेनं बघितलं जातं, प्रशासनातलं पद आहे. नजीकच्या पोलीस स्टेशनची तुमचा संपर्क येत असतो, गावातल्या अनेक सार्वजनिक ठिकाणी तुमचा संपर्क येत असतो. त्यामुळं गावच्या नजरेमध्ये पोलीस पाटील म्हणून तुमच्या जी पदाची किंमत आहे त्या अनुषंगानं तुमचे ड्रेस असायला पाहिजेत. जास्त भडक ड्रेस किंवा फॅन्सी ड्रेस, केस वाढवलेले वगैरे अशा गोष्टी अजिबात यामध्ये अलाउड नाहीत. तर पोशाखासंदर्भात आपण विशेष या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या. त्यानंतर रचना कशी असेल, सगळ्यात महत्त्वाचं की रचना या ठिकाणी सांगणार आहे मी तुम्हाला की जालना पोलीस पाटील पदाला कशा पद्धतीने रचना केलेली होती आणि नेमकं मुलाखत म्हणजे काय असतं. मुलाखतीचे मार्क्स म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला 5 प्रश्न विचारलेले आहेत. आता एका विद्यार्थ्याने जालन्याच्या मला कॉल केला होता की सर मला 5 प्रश्न विचारलेले होते आणि 5 पैकी 5 प्रश्नांची मी उत्तरं बरोबर दिलेली असताना सुद्धा मला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, फक्त प्रश्नांची उत्तरं देणं म्हणजे मुलाखत नाही. आता ते का नाही हे आपल्याला बघायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रश्नांची उत्तरं दिली म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू
योग्य झाला किंवा चांगला झाला अशा पद्धतीनं त्याचं मूल्यांकन होत नाही. तुम्हाला जे 20 मार्क्स दिलेले आहेत, 20 मार्क्स जे तुम्हाला दिलेले आहेत, या 20 मार्कांमध्ये या ठिकाणी तुम्ही प्रश्नांची उत्तरं किती बरोबर देताय, म्हणजे प्रश्नांची उत्तरे, त्यानंतर तुमचा पोशाख कसा आहे, तुमचा पोशाख, तुमचं सगळे जे गुण आहेत, अंगभूत गुण, ते या ठिकाणी गुण तपासले जातात. तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी चेक केली जाते. तुमचा प्रामाणिकपणा वगैरे हे जे काही गुण आहेत ते गुण त्यामध्ये बघितले जातात. तुम्ही खोटं किती बोलताय, तुम्ही खरं किती बोलताय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चेक केल्या जातात आणि त्यानुसार तुम्हाला ते मार्क्स दिले जातात, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे केवळ प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू चांगला झाला असा अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की समजा आता आपण हिंगोलीचं हे चालू आहे म्हणून आपण हिंगोलीचं उदाहरण घेऊया, की प्रत्येक एसडीएम ऑफिस आपल्या आपल्या परीने तिथले जे अधिकारी असतात ते आपल्या आपल्या डोक्याने, म्हणजे त्यांचं डोकं जे आहे ते वापरून काहीतरी नवीन टेक्निक वापरतात आणि त्यानुसार मुलाखती घेत असतात. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला जालन्याच्या वेळेला कॉल केले की सर, मुलाखत म्हणजे प्रश्न उत्तर असतात, अधिकाऱ्यांनी आम्हाला प्रश्न विचारायचे, आम्ही त्यांना उत्तर द्यायचे असतात, परंतु तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला ऍक्टिव्हिटी करायला लावल्या वगैरे वगैरे गोष्टी असतात. म्हणजे तुम्हाला सांगितलं जातं की ही गोष्ट घ्या, हा चेंडू घ्या, त्या खोक्यामध्ये नेऊन टाका, तिथे एक वस्तू ठेवलेली आहे ती घेऊन या, अमुक एका ठिकाणी पुस्तक ठेवलेलं आहे ते घेऊन या. तर अशा गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगितल्या जातात, हे लक्षात ठेवा. खरं तर प्रश्न आणि उत्तर या संदर्भामध्येच मुलाखत असायला पाहिजे, परंतु प्रत्येकाचं टेक्निक वेगळं वेगळं आहे. ज्या त्या पद्धतीनं निरीक्षण नोंदवली जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं प्रश्न उत्तर विचारू द्यात, अगर कुठली ऍक्टिव्हिटी घेऊ द्यात, त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने सामोरं जायचं आहे. आता उदाहरणादाखल मी सांगतो की समजा कळमनुरी आहे, कळमनुरी. आता कळमनुरीचे जे विद्यार्थी आहेत समजा, तर तिथल्या एसडीएम ऑफिसने काय केलं, एसडीएम ऑफिसने की 10-10चे गट पडले. म्हणजे समजा 50 विद्यार्थी होते, 50 विद्यार्थी होते, या 50 विद्यार्थ्यांचे या ठिकाणी 10-10चे गट पाडले, 10-10चे गट पाडले. मग या 10-10चे गट पाडल्यानंतर काय केलं की पहिल्या 10 जणांना बोलवलं, यांना प्रत्येक विद्यार्थ्याला 5-5 प्रश्नांची उत्तरं विचारली. 5-5 प्रश्नांची उत्तरं विचारल्यानंतर ती उत्तरं म्हणजे बेसिक माहिती विचारली, तुमचं गाव वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यांना 5 प्रश्न विचारले आणि 5 प्रश्न विचारल्याच्या नंतर काय केलेलं आहे की त्यांचा इंटरव्ह्यू या ठिकाणी समाप्त केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय झालं, ह्या 10 विद्यार्थ्यांना 5 प्रश्न, या 10 विद्यार्थ्यांना 5 प्रश्न, या विद्यार्थ्यांना 5 प्रश्न, या विद्यार्थ्यांना 5 प्रश्न, अशा पद्धतीने यांचा इंटरव्ह्यू समाप्त केलेला आहे. पण जर तुम्ही वसमत घेतलं, समजा वसमत, तर वसमतच्या एसडीएम अधिकारी काय करतील, तिथले जे अधिकारी आहेत ते काय करतील, तर त्यांनी असा एक बॉक्स, म्हणजे जालनाला झालेले ते सांगतो मी तुम्हाला, की अशा पद्धतीने एक बॉक्स ठेवला होता आणि या बॉक्समध्ये चिठ्ठ्या ठेवलेल्या होत्या, अशा चिठ्ठ्या ठेवलेल्या होत्या. प्रत्येक विद्यार्थ्यांना जायचं, अशाच पद्धतीने गट केलेले होते. गट केलेल्या विद्यार्थ्यांना बोलवलं. पहिला 10 जणांचा गट केला. समजा 10 वाजता तुमचा इंटरव्ह्यू सुरू झाला, तर 10 ते 12 पर्यंत पहिल्या 10 विद्यार्थ्यांना बोलवलं. प्रत्येक विद्यार्थ्याला बोलवलेलं आहे. त्याला काही 5-7 मिनिटं दिली असतील, तो वेळ आहे. आणि त्यामध्ये त्या विद्यार्थ्याला सांगितलं, या 10 पैकी समजा पहिला विद्यार्थी आला, त्याला सांगितलं की या खोक्यामध्ये जाऊन तुम्हाला एक चिठ्ठी उचलायची आहे. बघा, या खोक्यामध्ये एक जाऊन तुम्हाला चिठ्ठी उचलायची आहे. आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे मी सांगितलेलं आहे ते मी या ठिकाणी रिपीट करणार नाही, कारण इथं तुम्हाला सांगितलेलं आहे मुलाखतीमध्ये पॅनेलमध्ये कोण कोण असतं, कशा पद्धतीनं आत जायचं आहे, तिथली माहिती कशी घ्यायची आहे, तुम्हाला आत गेल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने विचारायचं आहे, खुर्चीत बसताना कशा पद्धतीने बसायचं आहे, तर ते मी इथं सांगितलेलं आहे. ते इथं मी त्याचं रिपिटेशन करणार नाही. फक्त तुम्हाला आता इथे सांगतो की प्रत्येक एसडीएम ऑफिसवाले वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी राबवत असतात. त्या पद्धतीने इथं आपण बघितलं की 5 प्रश्न विचारले, त्यांना सोडून दिलेलं आहे. पण इथं मात्र काय केलेलं आहे, इथं तुम्हाला जाऊन एक चिठ्ठी उचलायला सांगितलेली आहे आणि या चिठ्ठीमध्ये 5 प्रश्न आहेत. या चिठ्ठीमध्ये 5 किंवा 3 प्रश्न असतील. काय असतील ते XYZ. समजा आपण पकडूया की 5 प्रश्न आहेत. आता या 5 प्रश्नापैकी पहिला प्रश्न याने विचारायचा विद्यार्थ्याने, त्याचं उत्तर द्यायचं आहे. किंवा काही काही ठिकाणी असं केलं होतं की याच्यामध्ये चिठ्ठी दिलेली होती, याच्यामध्ये समजा अशी चिठ्ठी दिलेली आहे, इथे त्याचा प्रश्न दिलेला होता आणि खाली त्याचे 4 पर्याय दिलेले होते. इथं प्रश्न दिलेला होता, खाली 4 पर्याय दिलेले होते आणि यामध्येच तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे, त्याचं उत्तर सांगायचं आहे, प्रश्न वाचायचा आहे, त्याचं उत्तर सांगायचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा ऍक्टिव्हिटी राबवलेली आहे. म्हणजे इथं तुमचं चेक केलं जातं की तुम्हाला वाचता येतं का. इथं कसं होतं की समोर तुमच्या अधिकारी आहेत, प्रत्येक अधिकारी एक प्रश्न विचारणार, त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे.
मग ते अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला चौफेर नजर फिरवणं वगैरे या सगळ्या गोष्टी ते निरीक्षण करत असतात. तुम्ही बोलताना घाबरत आहे का, तुम्ही खोटं बोलताय का, हे त्यांच्या लक्षात येतं. आता खोटं बोलतो हे त्यांच्या लक्षात येऊ नये यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा मी इथे सांगितलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. अजून एक आपला व्हिडिओ आहे, तो सुद्धा व्हिडिओ आपण या विद्यार्थ्यांना सेंड करणार आहे. आता हा व्हिडिओ झाल्यानंतर, म्हणजे हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर मी तो लगेच व्हिडिओ आहे तो सेंड करणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने केलं जातं की प्रश्न आणि उत्तर पर्याय तुम्हाला त्या चिठ्ठीमध्ये दिले जातात. तुम्हाला प्रश्न वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे अशा गोष्टी असतात. किंवा इथं जायचं, यातली चिठ्ठी उचलायची, या चिठ्ठीमधला एखादा प्रश्न आहे तो प्रश्न वाचायचा आणि त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. किंवा त्याच्यामध्ये काय गोष्ट सांगितली असेल, समजा यातली एखादी चिठ्ठी तुम्ही उचलली आणि या चिठ्ठीमध्ये लिहिलं असेल की ऍक्टिव्हिटी दिली असेल की समोरच्या खोक्यामध्ये 2 चेंडू आहेत किंवा 5 चेंडू आहेत, त्यापैकी तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा चेंडू घेऊन यायचा आहे असं सांगितलं असेल, तर तो चेंडू तिथला घ्यायचा आणि तिथं जायचं, त्या खोक्यामधले 5 चेंडूपैकी एक चेंडू उचलायचा आणि तो घेऊन यायचा आहे. किंवा अशा काही ऍक्टिव्हिटी तुम्हाला सांगितलेल्या असतील तर जालना जिल्ह्यासाठी ही प्रोसेस राबवलेली होती. म्हणून मी तुम्हाला सांगतो की असं नाही की फक्त प्रश्नच विचारले जातील. प्रश्न विचारले जातील का? जातील 100%. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला असेल का की प्रश्न आणि पर्याय एका चिठ्ठीमध्ये दिला जाईल आणि ते तुम्हालाच वाचायचं आहे आणि तुम्हालाच उत्तर सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने जालनाला विचारलेलं होतं. आणि मी जसं सांगितलं की आता चेंडूचं, तशा पद्धतीने सुद्धा या चिठ्ठीमध्ये ऍक्टिव्हिटी घेण्यात आलेली होती. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑन दी स्पॉट तिथं फेस करायच्या आहेत. त्यामुळे याची तयारी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पण जर आता आपण असं धरून चाललो की फक्त तुम्हाला अधिकारी प्रश्न आणि उत्तरच विचारणार आहेत किंवा या चिठ्ठीमध्ये तुम्हाला प्रश्न आणि त्याचे पर्याय असतील, तर ते उत्तर तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं माहीत असणं आवश्यक आहे. ते म्हणजे प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या चिठ्ठीमधला प्रश्न येऊ द्या किंवा अधिकारी स्वतः विचारू द्या, त्याची जर उत्तर तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ग्राम पोलीस अधिनियम, ग्राम पोलीस अधिनियम, ग्राम पोलीस अधिनियम यामध्ये तुम्हाला कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ज्या आहेत, कर्तव्य आणि जबाबदारी पोलीस पाटलांची जी काय आहे ती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता या विद्यार्थ्यांना आपण PDF सेंड केलेली आहे, त्याच्यामध्ये या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीनं दिलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि या जर कर्तव्य आणि जबाबदारी तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असतील तर तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चांगल्या पद्धतीने सुटणार आहेत. आता हे ऍप्लिकेशन बेस्ड काय प्रश्न असणार आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. थोडा वेळ झाला की मी त्याच्यावरती सुद्धा बोलणार आहे की जालना जिल्ह्यातल्या पोरांना काय प्रश्न विचारलेले होते, त्या पोरांनी मला जे प्रश्न सेंड केलेले आहेत ते मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. दुसरी गोष्ट, हे तुम्हाला 100% पाठच असायला हवं, कारण याच्यावरती मुलाखतीला 100% प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जे प्रशासन आहे, प्रशासन या प्रशासनावरती तुमची नजर असली पाहिजे. तुम्हाला राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, उपपंतप्रधान किंवा राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार आता सध्या निधन झालेलं आहे, तर त्यांच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे जिल्हा विशेष पकडा, जिल्हा विशेष, जिल्हा विशेषचे आपले जे 2 व्हिडिओ आहेत ते तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. तिथलं तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, पोलीस ठाणे, त्यानंतर तुमचा PI किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यानंतर जिल्हाधिकारी, SP, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तुमच्या गावाची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. तुमच्या गावामध्ये जर एखादा म्हणजे स्पेशल घटक असेल, जर ते गाव पर्यटनदृष्ट्या चांगल्या पद्धतीने काही प्रेक्षणीय स्थळं जर त्या ठिकाणी असतील तर ती सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या गावाच्या आसपासची माहिती, तिथं वाहणारी नदी कोणती आहे, तर या ज्या गोष्टी आहेत या प्रामुख्याने तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्या गोष्टींवरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. आणि या जर गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर परीक्षेला गेल्यानंतर तिथं पॅनेलमध्ये कितीही अधिकारी आणि कोणतेही अधिकारी असतील तरी सुद्धा तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. तर आता आपण थोडक्यात मित्रांनो, जे जालना पोलीस पाटील पदासाठी जे प्रश्न आलेले होते ते प्रश्न या ठिकाणी बघूया. त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे. तर बघा, त्या विद्यार्थ्यांना जे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते ते प्रश्न त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलेले आहेत.
फक्त थोडक्यात एक 4-5 प्रश्न मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तुम्हाला ग्राम पोलीस अधिनियम, त्यामध्ये कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, त्यानंतर जिल्हा विशेष तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. याच्यावरती तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातील. किंवा काही विद्यार्थ्यांना मित्रांनो, खरं तर म्हणजे माझा पर्सनली या गोष्टीला विरोध होता. परंतु जालन्यामध्ये अशा पद्धतीनं प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे जसं तुम्हाला पेपरला प्रश्न विचारलेला आहे, की एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर आहे, रुंदी 4 सेंटीमीटर आहे, तर आयताचं क्षेत्रफळ काढा. तर अशा पद्धतीने सुद्धा ते चिठ्ठीमध्ये प्रश्न लिहून तुम्हाला त्याचं उत्तर सांगण्यासाठी आलेलं आहे. मग त्या ठरलेल्या वेळामध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, की कशा पद्धतीने उत्तर तुम्हाला समजणार आहे, किंवा जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे या गोष्टी समजल्या पाहिजेत. तर प्रश्न बघा विद्यार्थ्यांना काय काय विचारले होते. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार कोणता कायदा रद्द करण्यात आला? म्हणजे अशा पद्धतीनं चिठ्ठी काढायला लावलेली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये प्रश्न होता, की महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 नुसार कोणता कायदा रद्द करण्यात आला? आणि त्याच्यामध्ये बॉम्बे ग्राम अधिनियम 1867 वगैरे अशा पद्धतीनं पर्याय दिलेले होते आणि पोलीस पाटलाचं कर्तव्य होतं, त्याच्यावरती सुद्धा एक प्रश्न होता. त्यानंतर बघा, एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता, की पोलीस पाटील होण्यासाठी तुम्ही कुठे सेटिंग लावलेली आहे का? तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तुम्ही मग असं सांगायचं नाही, की हो ते कलेक्टर आहेत, ते आमच्या ओळखीचे आहेत किंवा आमच्या काकांनी सांगितलं होतं किंवा कुणाचा तरी रेफरन्स. बरेचसे जे विद्यार्थी असतात, आता अशा पद्धतीने प्रश्न का विचारला जातो? तर त्या विद्यार्थ्यांना जर समजा तुम्ही सेटिंग लावण्याचा प्रयत्न केला असेल, काही विद्यार्थी असतात ते आमदारांच्या जवळचे असतात, काही अधिकाऱ्यांच्या जवळचे असतात. मग ते कुणाचं तरी नाव सांगून किंवा काहीतरी करून वशिलेबाजी करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जर असं नाव त्या अधिकाऱ्यांच्या पर्यंत गेलं असेल, तर ते अधिकारी तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न विचारतात, की तुम्ही कुणाकडे सेटिंग लावून आलेला आहे का? आणि मग तिथं जर तुम्ही सांगितलं, की "हो सर, आमचे अमुक एक अधिकारी आहेत, ते माझे मामा आहेत, माझे काका आहेत किंवा मी आमदार साहेबांचा जवळचा आहे, त्यांनी मला सांगितलं." तर तुम्हाला या भरती प्रक्रियेमधून तिथंच बाद केले जाणार आहे. कारण मित्रांनो, हे अधिकारी आहेत, ते साधेसुधे अधिकारी नसतात, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही कुठल्याही वशिलेबाजीला बळी पडू नका. कुठेही अशा पद्धतीनं सेटिंग लावण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळं तुम्ही असं उत्तर अजिबात द्यायचं नाही, की हो, मी सेटिंग लावलेलं आहे. तर तुम्ही सांगायचं, की प्रशासनावरती माझा विश्वास आहे आणि मी ही परीक्षा चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण होऊन इथं आलेलो आहे. मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे. यातून माझं सिलेक्शन झालं तर चांगली गोष्ट आहे. मला आशा आहे, की माझं सिलेक्शन होऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला पॉझिटिव्ह उत्तरं द्यायची आहेत. निगेटिव्ह उत्तरं अजिबात द्यायची नाहीत. त्यानंतर गावची लोकसंख्या किती आहे? त्यानंतर एका विद्यार्थ्यानं सांगितलेलं होतं व्यवसाय त्याचा, की शेती करतो. मग त्याला विचारलेलं होतं, की शेती करता तर तुम्हाला एवढे मार्क्स कसे पडलेले आहेत? म्हणजे तुम्ही खोटं बोलताय की खरं बोलताय हे त्यांना अपेक्षित असतं. त्या पाठीमागे तुमचं कष्ट काय आहे हे त्यांना जाणून घ्यायचं असतं आणि म्हणून अशा पद्धतीच्या प्रश्नांची रचना त्यांनी केलेली आहे, की तुम्ही शेती करत, करत जर एवढ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मार्क्स घेऊ शकत असाल, तर तुम्ही चांगली तयारी करू शकता. अशा पद्धतीचं म्हणजे तुम्ही पोलीस पाटील पदावरती जाण्यासाठी लायक आहे. तुमची कष्टाची तयारी आहे. असा एक अ, उद्देश त्या अधिकाऱ्यांचा होता आणि त्यामुळे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त वाढतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला प्रामाणिक बोलायचं आहे. आता प्रामाणिक बोलला तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु खोटं जरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने कन्व्हर्ट करायचं असेल, त्यांना कळू नये की आपण खोटं बोलतोय, तर यासाठी काय करायचं आहे, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, नंतर प्रश्न विचारलेला आहे, मला सोशल मीडियावरील पोस्टमुळे 2 गटात वाद झाल्यास काय कराल? हां, म्हणजे त्याला विचारलेलं होतं, की सोशल मीडियावरील पोस्टमुळे 2 गटात वाद झाल्यास तुम्ही काय कराल? आणि त्याच्यानंतरचे प्रश्न होते, जालना जिल्हाधिकारी, तालुका तहसीलदार कोण आहेत? जालना जिल्हाधिकारी कोण आहेत? हा प्रश्न विचारलेला होता. आता सोशल मीडियावरील पोस्टमुळे जर 2 गटात वाद झाला तर काय कराल? याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला कर्तव्य आणि जबाबदारी आहेत त्या चांगल्या पद्धतीने माहीत असणं आवश्यक आहे. आणि या कर्तव्य आणि जबाबदारीवरती कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही उत्तर कशा पद्धतीने द्यायचे आहे, ते इथे मी तुम्हाला एक PDF सेंड केलेली आहे. त्या PDFमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल. त्यानंतर पुढे बघा प्रश्न विचारलेला आहे, की तुमचं डी-एड झालेलं आहे, तर तुम्ही इकडे काय करताय? बघा, काहींचं डी-एड झालेलं आहे. जालना जिल्ह्यामध्ये काहींचं डी-एड, बी-एड झालेलं होतं. त्याच्यानंतर काही मुलं इंजिनिअरिंगला होती. त्याच्यानंतर काही डॉक्टर होती, काही वकील होती. ते सुद्धा पोलीस पाटील पदावरती आहेत. तर त्या मुलांनी काय सांगायचं आहे,
ते त्यांनी मला पर्सनल कॉल केला की मी त्यांना सांगू शकतो की तुम्ही कशा पद्धतीने ते उत्तर द्यायचं आहे. फक्त तुम्ही मला कॉल करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, तुमच्या गावात मुले पळवणाऱ्या टोळीने लहान मुले पळवली आणि गावकरी अनोळखी व्यक्तीला मारायला लागले तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील म्हणून तुमची जबाबदारी काय असणार आहे? आणि दुसरा प्रश्न होता, तुमच्या पोलीस स्टेशनचे पी-आय कोण आहेत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला होता, पोलिसांसाठी इमर्जन्सी टोल फ्री नंबर कोणता आहे? तर तो नंबर सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि मग एका विद्यार्थ्याला विचारलेलं होतं बघा, तुमचं शिक्षण काय झालं आहे? कॉलेजमध्ये झाले, त्या कॉलेजचं नाव विचारलेलं होतं. पोलीस पाटील अधिनियम जो आपण बघितला आत्ता. पोलीस पाटीलची नियुक्ती कोण करते? तुमच्या गावात साथीचे रोगाची साथ आल्यावर तुम्ही पोलीस पाटील म्हणून काय कराल? आणि आरोग्य हेल्पलाईन नंबर विचारलेला होता. तर असे बरेचसे प्रश्न आहेत मित्रांनो, जे विचारण्यात आलेले होते. तर तुम्हाला काय करायचं आहे की पोलीस पाटलांची कर्तव्य आणि जबाबदारी ही जर माहिती असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्नांवरती उत्तरं देऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जिल्हा विशेष माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हाला प्रशासकीय अधिकारी, तुमच्या जिल्ह्यातले सगळे प्रशासकीय अधिकारी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि ज्यांना कोणाला ती PDF आणि ते 2 व्हिडिओ आहेत ते जर पाहिजे असतील तर तुम्ही मला हा जो आपण दिलेला क्रायटेरिया आहे तो पूर्ण करायचा आहे. ही माहिती तुम्ही मला एका पानावरती लिहून या ठिकाणी पाठवायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला ही संधी आलेली आहे. ही संधी दवडू नका. संधीचं सोनं करा. अशा पद्धतीचे अधिकारी तुम्हाला क्लासेसमध्ये सुद्धा मिळत नाहीत. तर तुम्हाला ते पैसे देऊन खूप जास्त पैसे मोजावे लागतात आणि मग त्यानंतर तुम्हाला ती मुलाखत घेतली जाते आणि मग तुम्हाला परीक्षेला जावं लागतं. इथं तुम्हाला ऐती संधी आहे की कशा पद्धतीने एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या समोर जर तुम्ही आत्ता परीक्षा म्हणजे मुलाखत दिली तर भविष्यामध्ये कुठेही गेला तरी तुम्हाला भीती वाटणार नाही. कारण तुमच्या मनामध्ये एक गोष्ट फिक्स असेल की बाबा मी जी पाठीमागे मुलाखत दिलेली होती त्यामध्ये अशा पद्धतीने अधिकारी होते. त्यामुळे तुम्हाला अजिबात भीती राहत नाही. त्यामुळे ज्यांनाही संधी आलेल्या आहेत त्यांनी ही संधी दवडायची नाही. जर व्हिडिओ